मंच पर उपस्थित अभिजीत राणे जी और यहाँ रिक्शा स्टैंड का जो कार्यक्रम रखा गया, न्यू महाडा कॉलोनी का सभी मेंबर को मेरा प्रणाम है। आज जो यहाँ पे अभिजीत राणे जी द्वारा कार्यक्रम रखा गया, उसका मेन उद्देश्य है कि महाराष्ट्र का जो मुख्यमंत्री लाडके नेता, लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का जल्लोत्सव उल्लास के साथ में हम लोग मना रहे हैं। और हम लोगों के बीच दो लाडके नेता है, एक कामगार का नेता अभिजीत राणे जी जो गरीबों के लिए आवाज़ उठाते हैं, उनको मैं प्रणाम करता हूँ। दूसरा देवेंद्र फडणवीस जी अपने बीच में बैठे हुए हैं, जो यहाँ से आवाज़ मंत्रालय तक लेके जाएंगे। आप लोगों से एक ही विनती है, किसी तरह का भी आपको कामगार के संबंध में या रिक्शा टैक्सी यूनियन के संबंध में कोई भी प्रॉब्लम हो, किसी तरह का हो, तो आप अभिजीत राणे से संपर्क करके उनको अपना बिहेव दें और आपका जो भी समस्या है, मैं उनको विनती करता हूं कि आपका वो समस्या का निवारण करें। त्यानंतर धडक कामगार युनियनचे ठाणे नवी मुंबईचे निरीक्षक शुभेच्छा देतो। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अभिजीत राणे साहेबांच्या सोबत त्यांच्या सावलीसारखे गेली 10 वर्षे त्यांना रात्र त्यांच्या सावलीसारखे त्यांच्या सोबत राहणारे आमचे मित्र बबन आगडे शुभेच्छा देते। शुभेच्छा दे रे देवेंद्रजींना शुभेच्छा देतो, बोला ना, लाजून लागतो का बोल। ठीक आहे, अकमारी जी बोला। माननीय राणे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, दादा आमचे, त्यांच्या युतीमुळे जो महाराष्ट्रामध्ये प्रभाव झालेला आहे ते कुठे होऊ शकत नाही, सगळं महत्त्वाचं गोष्ट आहे। त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही परिणामाचा कोणताही फरक पडणार नाही। आता हे बोलतात की तुमच्याकडे आमचा आमदार निवडून आला, कोण खासदार निवडून आला, कोण हे आला, पण त्याच्यावर तुम्ही काय करते, माझ्यासाठी काय करेल, मला त्रास देईल। कारण राज्यामध्ये सरकार आपले देवेंद्र सरकारचं नेतृत्व गंभीर आपल्या मागे असताना एकनाथ शिंदे साहेबांचं आणि दादाचं नेतृत्व असल्यामुळे आपल्याला कोणत्याही महाराष्ट्रात किंवा केंद्रामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही। तर ह्या विषयामुळे याच्यावर भावी चालीसाठी आपल्याला हे जे सरकार आणि महानगरपालिकेचं इलेक्शन पुढे ठेवून आपण सर्वांनी मिळून काम करण्यात यावे। आणि आमच्या साहेबांना यांच्या मागे आम्ही तर पहिल्यापासूनच आहोत आणि ह्याच्या पुढे आम्ही राहत राहणार। आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी सबसे पहले अभिजीत राणे जी सर को मैं बधाई देता हूँ कि देवेंद्र फडणवीस से भी जीत करके आए हैं, और देवेंद्र फडणवीस से मतलब अभिजीत राणे जी, क्योंकि इन दोनों के एक दूसरे के पूरक है। और हमें आशा नहीं, पूरा उम्मीद है कि जो भी हमारे टैक्सी ऑटो रिक्शा जो भी समस्या होगी, हम जल्दी निपटाएंगे उसको, और हर तरह से निपटाएंगे। हर चीज़ को निपटाने के लिए हर चीज़ की ज़रूरत होती है, और हम हर चीज़ से संपूर्ण हैं और हम उसको करेंगे। अभिजीत राणे हमारे पिता तुल्य बड़े भाई हैं, जो कि हर समय हम लोग के साथ रहते हैं, हम उनके साथ रहते हैं, और हमारी पूरी फैमिली है, धड़क कामगार यूनियन की पूरी परिवार है। और हर परिवार से अगर कोई बिछड़ता है तो सबको तकलीफ, तो हम ये परिवार बन के रहेंगे और किसी को बिछड़ने नहीं देंगे। हर किसी को कोई भी समस्या है उनका समाधान हम करके देंगे। धन्यवाद। इनके बाद ये यूनिट के जो पदाधिकारी हैं वो महाडा वसाहतीमध्ये असलेला आपला रिक्षाचा स्टँड आणि त्या स्टँडवर असलेले माझे सगळे रिक्षा चालक मालक, आपल्या धडक चालक मालक युनियनचे सर्व सभासद, जवळपास 250हून अधिक रिक्षा मालक या परिसरामध्ये कार्यरत आहेत। आणि या परिसरामध्ये देवेंद्रजींचं जे काय नेतृत्व आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मिळालं, हे आता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून आता तिसऱ्यांदा त्यांना मिळालेलं आहे। पण आपलं त्यांचं जे नातं आहे ते जवळपास गेले 15 वर्ष धडक कामगार युनियन या कामगार युनियनच्या मार्गदर्शक म्हणून गेले 15 वर्ष देवेंद्रजी यशस्वीपणे आपल्या सगळ्यांना पाठिंबा देत आहेत, आपल्याला ताकद देत आहेत, हिंमत देत आहेत। आणि त्यामुळे आपण आपलं काहीतरी देवेंद्रजींना देणं लागतं या भावनेने आपण मुंबई शहरामध्ये एक सप्ताह आयोजित केलेला आहे, जो मागचे 7 दिवस आणि पुढचे 7 दिवस आपण ज्या ज्या ठिकाणी कार्यरत आहोत, देशामध्ये जवळपास 1800हून अधिक आणि 7 लाखाहून जास्त असे कामगार
या धडक कामगार युनियन या कामगार संघटनेशी जोडले गेलेले आहेत आणि मुंबई शहरामध्ये जवळपास 70,000हून अधिक फक्त रिक्षा चालक मालक आपल्या या संघटनेबरोबर आहेत आणि आपल्याला आपले हक्क मागण्याकरता, आपले अधिकार मागण्याकरता आपला हक्काचा माणूस देवेंद्र फडणवीस आलेला आहे। आपल्या ज्या काही स्थानिक समस्या असतील त्या RTO संबंधित असतील, पोलीस संबंधित असतील, ट्रॅफिक संबंधित असतील आणि अन्य काही लोकल समस्या असतील त्या आपण लेखी स्वरूपात या ठिकाणी आपले जे अध्यक्ष आहेत गणेशजी असतील आपल्या माझ्या युनियनच्या आणि आपल्यामधला मधला दुवा आहे, आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आपले वानखेडे वाघमारेजी असतील, असे ज्येष्ठ सगळेच कार्यकर्ते, आपला यादव असेल, ब्रिजेश असेल, बरेच कार्यकर्ते जे रेग्युलर संपर्कात आहेत माझ्या। पण मला विश्वास आहे की आता आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या यशस्वीपणे आपण ते सगळे हक्काने मागून घेऊ शकतो आणि मला विश्वास आहे की 100% आपण यशस्वी होऊ आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये। मी परत एकदा आपल्या युनियनच्या वतीने, आपल्या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीने देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी हा कार्यक्रम काही राजकीय दृष्टिकोनाने किंवा राजकीय हेतूने न घेता आपल्या कार्यकर्त्यांमध्ये, आपल्या युनियनच्या कार्यकर्त्यांमध्ये एक हर्ष उल्हास आणि एक ताकद, एक जोश निर्माण करून देण्याकरता मुंबई शहरामध्ये आपण असे बऱ्याच चौक सभा आज घेतल्या। जवळपास ही 10वी 12वी चौक सभा आहे। आता या ठिकाणी आम्ही नॅशनल पार्कला जाणार आहोत, नॅशनल पार्कहून बोरिवली स्टेशनला जाणार आहोत। जवळपास खूप अनेक ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत आणि अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून मोठे कार्यकर्ते तयार होतात। आज आपण 1-2 लोकांना बोलायला दिलं, हेच कार्यकर्ते उद्या नेत्याच्या स्वरूपात तुमचे जे काही म्हणणे आहेत ते लोकांसमोर मांडण्याकरता ताकद त्यांची तयार होते। मी परत एकदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एक छोटंसं औपचारिक, आपल्याला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले म्हणून युनियनच्या वतीने थोडंसं भोजन आणि तुम्हाला एक भेटवस्तू या ठिकाणी सगळ्या आपल्या सभासदांना मी गणेशजींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवीन। परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार, अभिनंदन आणि तुमच्या हक्काचा माणूस देवेंद्र फडणवीस आलेला आहे। त्यामुळे मी पूर्ण ताकदीने तुम्हाला विश्वास देतो, तुमचे ज्या काही स्थानिक समस्या असतील त्या सगळ्या समस्या लवकरात लवकर दूर करू, एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्यामजी, धारक्षीजी आणि शेख आणि जय यादवजी या सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये हातभार लावला। युनियनच्या वतीने खास करून यांचं मी मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। गणपत साळवे जरी ज्येष्ठ असतील आपल्यामध्ये तरी ते अति उत्साही आहेत, उत्साह त्यांचा एकदम जोरात असतो। आपल्या अशा उत्साही कार्यकर्त्यांमुळे युनियन ताकदीने चाललेली आहे। मुंबई शहरामध्ये, तळागाळामध्ये, स्लम्समध्ये, सोसायटीजमध्ये रिक्षा चालक मालक युनियन आपली फार अग्रेसिव्ह आहे आणि मला अभिमान आहे की जवळपास 70,000 रिक्षावाल्यांना एकत्र करण्यामध्ये आपल्या गणेश सावंत जो मूळचा या स्टँडचा आहे त्याचा खूप मोठा हातभार आहे। मी खास करून या आजच्या या कार्यक्रमामध्ये गणेश सावंतांचं मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की या परिसरातल्या बऱ्याचशा रिक्षावाल्यांना एकत्र करण्यामध्ये गणेश सावंतचा फार सिंहाचा वाटा आहे। मी आपल्या युनियनच्या वतीने त्याचं, तो माझा सत्कार करायला आलेला पण मी माझा सत्कार नाही, मी त्याचा सत्कार करतो। आपण या ठिकाणी आपल्या सगळ्या सभासदांना पाण्याची बॉटल आणि काही भेटवस्तू आपण देणार आहोत, ते आपल्या सगळ्या रिक्षा सभासदांनी स्वीकारावेत। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।